आपल्यासमोर आता जो टीचिंग एड दिसत आहे त्याला आपण ॲटॉमिक मॉडेल किट असे म्हणतो, ज्याच्या मदतीने आपण अणु व रेणू यांची संरचना मुलांना समजून सांगू शकतो। या ॲटॉमिक मॉडेल किटला वापरून आपण कार्बनीय संयुगे आणि कार्बनचे विविध प्रकारचे बंध, सहसंयोज बंध, एकेरी बंध, दुहेरी बंध, तिहेरी बंध आपण मुलांना दाखवू शकतो। त्याच्यानंतर कार्बन व त्याचे वेगवेगळे प्रकारचे जे पदार्थ आहेत त्यांची संरचना आपण ह्याच्यामध्ये दाखवू शकतो। मी आता तुम्हाला मिथेन मॉलिक्यूल बनवून दाखवत आहे। मिथेन मॉलिक्यूलमध्ये कार्बन हा मध्ये असून 4 हायड्रोजन त्याच्या आसपास असतात आणि हा जो बॉन्ड अँगल असतो तो 108.28 मिनिट्स इतका असतो आणि हे मिथेन चपटे नसून 3D असते। याच्यामुळे मिथेनचे जे याच्यानंतर जेव्हा आपण हा मिथेनच्या ऐवजी इथेन मॉलिक्यूल पाहिला तर एक हायड्रोजन हा कार्बन ॲटमने रिप्लेस केला जातो। आपल्याला हा दुसऱ्या कार्बन ॲटमने रिप्लेस केला जातो आणि मिथेनच्या जागेवर आपण इथेन बनवू शकतो। या प्रकारे हा दुसरा रेणू तयार होतो। दुसरा रेणू तयार होतो। आता आपण पाहू शकता, आपण कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड ज्याला एकेरी बॉन्ड म्हणतो, त्याच्यानंतर दुहेरी बॉन्ड आणि त्याच्यानंतर तिहेरी बॉन्ड, कार्बन डबल बॉन्ड, ट्रिपल बॉन्ड या प्रकारचे डिफरंट टाइप ऑफ मॉडेल्स आपण या टीचिंग एडने बनवू शकतो व कार्बनच्या कंपाऊंड्सची संरचना मुलांना डोळ्याने दाखवू शकतो, ज्याच्यामुळे त्यांना कार्बनच्या होणाऱ्या वेगवेगळ्या रासायनिक अभिक्रिया व त्यांच्या अभिक्रियेचा वेग हे समजण्यासाठी फार सोपे होऊन जाते।